औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. दक्षिण दिग्विजयासाठी निघालेला औरंगजेब महाराष्ट्रात पायच रोवू शकला नाही. तो ना शिवाजी महाराजांना कब्जात ठेवू शकला, त्यांना आटोक्यात ठेवू शकला, ना त्यांचं साम्राज्य रोखू शकला, ना तो संभाजी महाराजांच्या मृत्यूचा एक भाग सोडला. तो संभाजी महाराजांवर विजय प्राप्त करू शकला नाही. नंतरच्या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी देखील औरंगजेबाशी लढा देत देत औरंगजेबाला रोखून ठेवला आणि अखेरीस दिल्लीची गादी म्हणजे दिल्लीचं सल्तनत ह्याच्यापासून दूर आलेला औरंगजेब आपल्या घराला घरी मी परत जाईन असा विचार करत असताना औरंगाबाद खुलताबाद मध्येच तो मृत्यू पावला. आपल्या मराठ्यांच्या आपल्या 18 पगड जातींचं शौर्य काय, तर औरंगजेब महाराष्ट्रात पाय रोवू शकला नाही आणि अखेरीस त्याला मृत्यूही याच भूमीत आला. म्हणजे विजयश्री घेऊन तो दिल्लीच्या सल्तनत मध्ये गेला असता तर गोष्ट वेगळी आहे, पण ते त्याच्या पराभवाचं प्रतीक आहे. ती कबर त्याच्या पराभवाची कबर आहे. उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल? औरंगजेब कुठे मेला? काबूलमध्ये, लाहोरमध्ये? म्हणजे साधा इतिहास सांगायचा झाला तर हिटलरचं घर आणि हिटलरचं मृत्यूचं ठिकाण हे आजही युरोपमध्ये, ऑस्ट्रिया वगैरे मध्ये आहे. तो पण नराधमच होता, तो नरभक्षकच होता. पण ते बघण्यासाठी म्हणून लाखोनी पर्यटक त्याच्या घराकडे जातात, त्याचं घर बघतात. तो काय त्याचं कौतुक करण्यासाठी नाही, तर हा नराधम राहत कसा होता, राहत कुठे होता, हे सगळं बघत असतात. इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य, त्याची विकृती दाखवतात. असा इतिहास बदलता येत नाही. तुम्हाला आज बरं वाटतं काय? आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार? कबर असते काय? कबर म्हणजे काय असते? ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे 1708 साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुखी पडला, त्याच्या मृत्यूनंतर एक 6 फुटाचा खड्डा खणला गेला. म्हणजे जो खणला जातो त्याच्यात त्याचं प्रेत टाकण्यात आलं, त्याच्यावरती माती टाकण्यात आली, बुजवण्यात आली. आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचंय काय? त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेलं अवशेष असतील, आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही. 300-350 वर्ष होत आली. तुम्ही काय करणार तिथं? ती माती घेणार आणि ती माती बाहेर टाकणार. ती माती महाराष्ट्राचीच माती आहे, इथलीच लाल माती आहे ती. पण मग आजूबाजूला सौंदर्यीकरण पण नाही म्हणता येणार. जे पैसे खर्च होतात त्याबद्दल ते सौंदर्यीकरण करू नका, करा, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. प्रश्न कबरीचा आहे, ते तोडून टाका ना. एकदाचा विषय संपून टाका. ते दररोज तेच 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 औरंगजेब औरंगजेब औरंगजेब. पोरांवरती बलात्कार होतोय, दररोज मर्डर होत आहेत, ऑनर किलिंग होत आहेत, परजातीय विवाह केला म्हणून तुकडे तुकडे झालेत लोकांचे मागच्या 8 दिवसामध्ये. दररोज एक हत्या होते. असं असेल की महाराष्ट्रामध्ये नद्या वाहत आहेत, पाणी खूप आहे, कापसाला भाव मिळतोय, सोयाबीनला भाव मिळतोय, नोकऱ्या मिळत आहेत, सगळ्यांचे पगार वाढत आहेत, आणि आता एकच विषय उरलाय औरंगजेब. तर ठीक आहे, तिथे हजारो विषय पेंडिंग आहेत आणि त्या विषयांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या, हे टार्गेट आहे. महाराष्ट्रात ऑनर किलिंग गेल्या 3 महिन्यामध्ये जवळपास 9 ऑनर किलिंग. त्याच्याकडे कोणाचं लक्ष का? की महाराष्ट्रातला जातीयवाद कुठल्या लेवलला चाललाय? मी आता बोललो म्हणून हा प्रश्न उभा राहिला. महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्घुण पद्धतीने आंतरजातीय विवाह केलेल्या पोरांना मारून टाकण्यात आलेला आहे. पोलिसांनी एक केस लपवण्याचाही प्रयत्न केलाय. आम्ही विधानसभेत तो विषय काढणार आहे. पण महाराष्ट्रातली सामाजिक अस्वस्थतेकडे बघा. काही महिन्यांपूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा पेटत होतं. आता हे ऑनर किलिंगमुळे अनेक जातींमध्ये संघर्ष उभा राहिला आहे आणि त्याच्याकडे लक्ष देऊया आपण.
औरंगजेबची कबर असली काय आणि नसली काय काही फरक पडत नाही. तुम्ही इतिहासात औरंगजेबाला काढू शकत नाही आणि औरंगजेबला काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही. उद्या रामायणातनं रावण काढा आणि राम मला समजून सांगा. महाभारतातनं कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा. तुम्ही महाभारत समजून सांगा. असे क्रूर कर्म असतात म्हणून माझा माणूस हिरो होतो. शिवाजी महाराजांचं शौर्य, त्यांचं चालाखी, त्यांचं एकंदर चारित्र्य हे कशामुळे मोठं होतं? तर ज्या पद्धतीने हुशारीने त्यांनी अफजल खानाला झोपवला, ज्या पद्धतीने त्याने औरंगजेबला रोखून धरला, ती पद्धत ते सगळं 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 शिवाजी महाराजांचं शौर्य हे दाखवण्यासाठी आपल्याला तुम्हाला अफजल खान उभा करावा लागेल ना. अफजल खान मेला कुठे असं तुम्ही काय सांगणार? कुठे मेला? आवडते अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज सुप्रियाताईंनी सकाळी एक वक्तव्य केलेलं आहे की येत्या 6 महिन्यात आणखी एक विकेट राष्ट्रवादीच्या मंत्र्याची पडू शकते. कोण असावा तो मंत्री? काय वाटतं तुम्हाला? माहितीये मला की हा प्रश्न ताईंना विचारा असं तुम्ही म्हणाल, पण तरी तुम्हाला काय अंदाज? माझ्या म्हणजे कक्षाच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे त्या मोठ्या आहेत, त्यांना काय आतमधलं काय माहिती असेल तर मला काय माहिती नाही. इथल्या लढाईत तरी मला कोणी दिसत नाही. आणखीन एक मागणी आज पुढे येते. शिवाजी विद्यापीठाचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचा नामविस्तार करावा अशी मागणी समोर आहे. त्याच्यावर त्याचा बोलण्यात काय अर्थ उरलेला नाही आहे. हे काय आज घडलेलं नाही आहे. 18 वर्ष ज्ञानेश्वर माऊलीला माऊली म्हणू नका अशी मागणी पण पुढे येण्याची शक्यता आहे. 18 वर्ष नोकरी मध्ये पगार देतो असं सांगून त्या शिक्षकाला कामावर काढून टाकल्यामुळे एका शिक्षकाने आत्महत्या केली. विना अनुदानित शाळा आहे आणि बीडमध्ये पुन्हा प्रकरण बीड मध्ये आणि दोघही एकाच समाजातले. पण प्रकरण पुन्हा विना अनुदानित शाळांचा एक मुद्दा महत्वाचा आहे, कारण यावेळेला विना अनुदानित शिक्षकांना कुठल्याही पद्धतीचं सरकारचं संरक्षणच नाही ना. सरकारची काही भीतीच नाही. आणि तुम्हाला माहितीये का त्या केसमध्ये पोलिसांनी केसच घेतली नाही. आतापर्यंत पोलिसांनी केसच घेतली नाही. ते गावातल्या लोकांनी सांगितले की नाही आम्ही मिटवून घेतो. ते गरीब माणसाने श्रावणी नावाच्या आपल्या पोरीला पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र वाचल्यानंतर कुठल्याही ज्याला हृदय आहे अशा कुठल्याही स्त्री असो नाही तर पुरुष ते पत्र वाचल्यावर रडूच येईल. पण संवेदनशीलता विसरलेली माणसं झालेलो आहेत. पोलिसांनी गुन्हाच घेतला नाही. त्यांनी जर नावं लिहिली आहेत की ही माणसं माझ्या मृत्यूस कारणीभूत आहेत, त्यांना अटक तर करायला पाहिजे होती. का कोणाचं संरक्षण असावं? संस्था चालकांना कोणाचं पाठबळ कोण असावं? आहे माहित नाही बाबा. सगळी आता बीडमध्ये सगळेच माणसं मोठी आहेत, त्याच्यामुळे कोण कोणाचं काय असेल काही सांगता येत नाही. पण वाईट या गोष्टीचं की यंत्रणा काय करते. तुम्हाला जर त्या माणसाने पत्र लिहिलंय की मी त्यांच्याकडे वारंवार सांगतो तुम्हाला पगार द्या, आणि मला त्यांनी सांगितलं की आता तू जीव देऊन टाक म्हणजे मग दुसरा मला शिक्षक घेता येईल. आणि त्याच्यानंतर तो त्या पोरीला म्हणतो की पिठा मला माफ कर. एक जेव्हा बाप असे शब्द लिहितो पोरीला, त्या पोरीची मानसिक अवस्था आणि त्या बापाच्या मानसिक अवस्थेची आपण विचार केलेलाच नाही. की ते हातात पडल्यानंतर त्या पोरीने काय विचार केला असेल. ते किती वेदनादायी शब्द आहेत की बाळा मला माफ कर, मी दोषी आहे, मी तुला न्याय देऊ शकलो नाही. एखाद्या पोरीला मरताना बाप असं लिहून जातो तर त्याच्यावरतीही आपलं हे हलणार नसेल. काय बोलायचं? मला कोणाचंही मुंडे नाही, टुंडे नाही, फुंडे नाही. प्रश्न संवेदनांचा आहे. हे पत्र वाचल्यानंतर जर पोलिसांचंही हृदय हेलावणार नसेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला वाईट वाटणार नसेल तर मग धन्य आहे. अजून काय बोलायचं? काय करणार? इथं आपण बोंबलणार, पोलीस काय करणार आहेत?
संतोष सूर्यवंशी मेला, त्याची आई दररोज रडते. काय केलं आपण संतोष सूर्यवंशीचं? काय केलं का? एका पोलिसावर तरी कारवाई झाली का? मेला, गेला, संपला. त्याच्या आईला रडण्यासाठी आता त्याचा फोटो समोर ठेवलेला आहे. आई दररोज बघून रडते. काय नाही, त्याला न्याय नाही. आवडतात अजित पवार सध्या बोलतायत. ते म्हणतात की 15-20 टाळकी असताना आम्हाला पाठिंबा द्यावा, तुम्हाला मुख्यमंत्री पद वर्ष वंदना केल्या जातात असं म्हणतात. तर ब्रह्मदेवाला तरी हे सरकार 5 वर्ष घडणार. ब्रह्मदेवनीच्या खिशात आहे सध्या. ठाण्याचा प्रश्न आहे. ठाणे महानगरपालिकेनं 18 लाखाची ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांना फोन उचलल्यावर जय शिवराय बोलू नये असं बोलताय. कोणाचाही पक्ष कोणाच्याही काशावर चालतो हे कोणाकडनं समजण्या इतकी महाराष्ट्राला गरज राहिलेली नाही. औरंगजेब हा काय कोणाचा नातेवाईक नाही. औरंगजेबाची स्तुती सुद्धा गाणारा माणूस महाराष्ट्रात पैठाच झालेला नाही. पण तुम्हाला मात्र औरंगजेबाशिवाय पर्याय राहिलेला नाही. तुम्हाला टीव्हीवर चमकायचं असेल तर औरंगजेबाचं नाव घेतलं नाही तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुमच्याकडे वैचारिक आधार राहिलेला नाही. तुम्ही वैचारिक बोलू शकत नाही, म्हणून तुम्हाला कोंबडी लागते, तुम्हाला बकरा लागतो, तुम्हाला औरंगजेब लागतो. औरंगजेब हा महाराष्ट्राचा मुख्य विषय होऊच शकत नाही. महाराष्ट्राचा पुढचे 1000 वर्ष विषय असेल तर फक्त शिवाजी महाराज. आणि माझा असा आरोप आहे की महाराजांचं उंची कमी करण्यासाठी सोलापूरकर बोलतो, तो कोरटकर बोलतो, त्यांना कोणी काही बोलत नाही. मात्र हे विषय काढून अख्ख्या महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो. मला कौतुक वाटतं महाराष्ट्राचं. परवा रात्री राजापूरमध्ये एक दर्गा जाळण्याचा प्रयत्न झाला. त्या दर्ग्यामध्ये आग दिसल्यानंतर धावत गेले ते गावातले सगळे हिंदू. मुसलमान गेलेच नाहीत की नको लपडं नको, आणि त्यांनी जाऊन आग दिली. माझ्याकडे नावं पडेत त्या सगळ्यांची. तुमचं एक मिनिट थांबा. सुधीर विचारे, गोपाळ गोंडल, प्रकाश कातकर, राजू काशीकर, पोलीस पाटील कारशिंगे या सगळ्यांनी जाऊन ती आग विझवली. तो दर्ग्याचं नाव आहे शेख सुलेमान दर्गा, गुजराल, राजापूर. हे राजापूर मधला दर्गा आहे. त्याला अज्ञात इस्मानने आग लावली का काय केलं, पण त्याच्यात आग दिसली. गावातले सगळे हिंदू त्या दर्ग्यावर धावत गेले आणि आग विझवली. हा महाराष्ट्र आहे. वाटोळ करू नका त्या महाराष्ट्राचं. ठाणे महानगरपालिकेनं 18 लाखाचा नाही झालं 5 वर्ष असं नाही, थांब ना. 18 लाखाचे एक टेंडर काढलेले आहे. ते टेंडर आहे की फाईल्सला लागलेली वाळवी काढण्यासाठी ते टेंडर आहे. आपल्याकडे उंदरांना शोधायला माहिती ना हजारो रुपये गेले. तर ते हे या फाईल नेमक्या असतील कुठल्या असं तुम्हाला वाटतं? ठाणे महानगरपालिका आहे, काही जाणीवपूर्वक काही लपवण्यासाठी हा सगळा प्रकार असू शकतो का? 5 वर्ष ऑडिट झालेलं नाही अजून. याच्यावरती काय बोलणार तुम्ही? 5 वर्ष वाळवी नाही, पार चढून गेल्या फायली जागेवरच नाही. तो ऑडिट करायला फायली जागेवरच नाही. कामं केलेलीच नाही, बिलं काढले गेलेत. कुठला अकाउंटंट, कुठलं ऑडिट? ही सगळं मिलीजुली बघत आहे. 5 वर्ष एका संस्थेचं ऑडिट होत नाही आणि सरकार शांत बसलेलं आहे. हा काय तुमचा पैसा नाही आहे. हा गोर गरीब ठाणेकरांच्या टॅक्स मधनं काढलेला पैसा आहे. सरकारने विशेष अनुदान म्हणून पाठवलेला पैसा आहे. आणि त्याचा जर हिशोब लागत नसेल तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना लाज वाटायला पाहिजे. लाज. आम्ही इथे जबाबदारीने येतो महाराष्ट्रातल्या लोकांच्या सगळ्या ह्याची रक्षण करण्यासाठी. त्यांचा पैसा असो, त्यांची इज्जत असो, त्यांची इतरत असो. 5 वर्ष ऑडिटच नाही. चलताय महाराष्ट्र. 240 जण निवडून आले. आम्हाला लोकांनी निवडून दिलंय. आम्ही 5 वर्ष नाही केलं ऑडिट, तरी लोकांनी आम्हाला निवडून दिलंय. तुम्ही ठाण्यावर प्रश्न विचारणार आहे का नाही या महापालिकेच्या? सांगितलं ना उत्तर. आम्हाला लोकांनी निवडून दिलंय. 240 जण आहोत. ठीक आहे, मग खाल्ला 1000 कोटी रुपये. तुमचं काय केलं? आम्हाला लोकांनी निवडून दिलंय.
मराठी होऊन दे, मराठी येऊन दे, मराठी. तर पुण्यामध्ये एका न्यायालयाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस ते जाऊ दे, ते आलेला आहे. सोडा हो. सर, एक मिनिट. न्यायालयाची सर, फसवणूक एक मिनिट. राजधानी की मांग जो धर्म आहे, आणि इतिहास एक सत्तेच्या केंद्रस्थानी म्हणून आता फिरतोय सर. कसं पाहता विरोधक म्हणून तुमची काय भूमिका असणार? काय झालं ना, तर तेच तर फिरतोय बाकीचे सर. सगळे त्याचे परिणाम काय होणार सर? परिणाम काय राज्य व्यवस्था एकदम चांगली चालेल ना, एकदम चांगली चालेल. म्हणजे औरंगजेबाचा ची खबर ही महाराष्ट्रातला शेवटचा अवघड प्रश्न आहे. बाकी सगळे प्रश्न सुटले. पत्रकारांच्या नोकऱ्या वाचणार आहेत, पत्रकारांचे पगार वाढणार आहेत, सगळे कायदे स्वातंत्र्याला अनुसरून येणार आहेत. एकदम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे. राहिला फक्त प्रश्न औरंगजेबाचा. बस एकदा औरंगजेबाचा आपण काहीतरी निकाल लावून टाकला, महाराष्ट्र आपला एकदम. पिछले सर, 15 औरंगजेब दिन हिंदी में जाना से- चाहिए, पिछले विश्व 15 हिंदू दिन से परिषद- औरंगजेब के अलावा कोई चर्चा ही नहीं. तो वही है ना, कुछ विधानसभा में चर्चा ही मत करो, महाराष्ट्र में दूसरी चर्चा ही मत होने दो, सिर्फ करो औरंगजेब के ऊपर चर्चा. यही तो इरादा है. सरकार भटका पाँच रही है. 5 साल के ऑडिट रिपोर्ट नहीं आते एक बड़े महानगर पालिका, चर्चा मत करो. हम औरंगजेब के ऊपर चर्चा करेंगे. लेकिन ये औरंगजेब की कब्र हटाने की जो बात चल रही है उसको लेकर के आप क्या सोचते मैं कुछ नहीं सोचता हूँ. मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र में सब सवाल खत्म हो गए हैं. लोगों को नौकरियां मिल गई है, हमारी महिलाएं सुरक्षित है, हमारे यहाँ कोई विवाद नहीं रहा है, हमारे यहाँ कोई खून खराबा नहीं होता है, पूरी अमन और शांति फैली हुई है. अब सवाल रहा एक ही, औरंगजेब. बस सरकार के मंत्री हैं नितेश राणे, वो नए प्रकार ये का तो इतिहास- सरकारी उसको बोलने को लगाती है और दूसरा कोई बोलने को सर, लगाता नए है. इतिहास के लेखक लिख रहे हैं, नए इतिहासकार बन रहे हैं. सरकार उनकी है, जो मर्जी चाहे कर सकते हो, उसमें क्या बड़ी बात है. मैं तो चाहता हूं कि तुम लाल किला भी तोड़ दो. मैं तो अपील कर रहा हूं कि सबसे बड़ी निशानी इस देश में अगर मुगली की कुछ है तो वह लाल किला, जहां पे आखिरी मुगल रहा करता था बहादुर शाह जफर, जिसको औरंगजेब कर समझ के कल जलाया गया उसका पुतला. इनको ये भी मालूम नहीं कि बहादुर शाह जफर है कौन और औरंगजेब है कौन. उस बहादुर शाह जफर वहां रहा था, जला डालो उसको, तोड़ डालो. हुमायूं का कब्र है, तोड़ डालो. जहां भी दिल्ली में कब्र है, जहां दिल्ली में सल्तनत हुआ करती थी, सब फेंक डालो, सारा तोड़ डालो. नहीं चाहिए हमको भारत. आपने मराठी में कहा कि दुनिया को आप क्या दिखाएंगे कि ये हार की निशानी है. इस पे थोड़ा विस्तार. ऐसा है कि आप हिटलर ऐसा माना जाता है कि इस दशक नहीं बोलते हुए इस सेंचुरी का सबसे बड़ा क्रूर कर्म अगर कोई था तो वो हिटलर माना जाता है. अब हम ये सोचे कि हिटलर को निकाल के हम दूसरे महायुद्ध के बारे में बात करें, तो कोई मुझे समझावे कि भाई हिटलर को निकाल के आप दूसरा महायुद्ध कैसे बता सकते हैं. क्या बोलेंगे आप कि रूजवेल्ट, स्टालिन और चर्चिल एक हुए, क्यों हुए? 3 दुश्मन एक हुए, क्यों हुए? तो एक हिटलर को हराने के लिए हुए. आप हिटलर को निकाल डालो इतिहास से और फिर समझाओ दूसरा महायुद्ध. आपको क्या लगता है कि औरंगजेब के पीछे सरकार क्या छुपाना चाह रही है? आप बार बार कह अपना रहे हैं कि अपना औरंगजेब महिला हुआ चेहरा, चुनाव में जो वादे किए थे एक भी वादा पूरा नहीं कर रहे, चुनाव की बातें ही नहीं कर रहे. तो अब ये चेहरा छुपाने का काम औरंगजेब के माध्यम से कर रहे हैं. औरंगजेब अपने मुंह के सामने पकड़ रहे हैं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.